तर सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होते. एका बाजूला करण मडवी, दुसऱ्या बाजूला भूषण धामापूरकर. ही सलामीची जोडी. तर गोलंदाजी मार्कवर मात्र बघूया योगेश म्हात्रे. 6 ओव्हरची मॅच आहे. 5 गोलंदाज असणार आहेत आणि अशा पद्धतीनं मात्र दोन्ही संघांसाठी थोडंसं नाविन्य असेल या स्पर्धेमध्ये. परंतु आयोजकांकडे बराचसा वेळ आहे आज आणि त्याचमुळे मात्र 6 ओव्हरची मॅच या ठिकाणी फर्स्ट सेमीफायनल संपन्न होत असताना या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाज ऑन स्ट्राईक आहे करण मडवी. रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील सगळ्यात जास्त इन्फॉर्म असणारा बॅट्समन. फर्स्ट सेमीफायनल म्हात्रेपाडा विरुद्ध गावठाण. गोलंदाजी मार्कवर मात्र सज्ज होतोय योगेश म्हात्रे. अर्थातच बुग्या पहिला चेंडू घेऊन राईट अमोर द विकेटनं पहिलाच बॉल. इथे मात्र सापडला होता. काळजाचा ठोका चुकला होता. आता मात्र गावदेवी गावठाण संघाच्या समर्थकांचा दैव बलवत्तर. पहिल्याच बॉलवर शून्यावर करण मडवीची विकेट सापडली होती परंतु झेल मात्र सुटलाय. शॉट फाईन लेग क्षेत्ररक्षकानं फर्स्ट सेकंड थर्ड अटेम्प्टला मात्र बॉल हातामधून निसटलाय. झेल सोपा नव्हता हे मात्र निश्चित, परंतु प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. परंतु करण मडवीची विकेट सोपा सहजतेने मिळणार नाहीये हे सुद्धा एवढंच निश्चित आहे. त्यामुळं ही गोल्डन संधी मात्र गमावले. योगेशचा हा बॉल शरीराचा वेध घेणारा. काय ते मात्र वेग पाहायला मिळाला. एवढा प्रचंड वेगासमोर मात्र टायमिंग करणं भल्या भल्या फलंदाजांना कठीण होतं आणि त्याच्यामध्ये साफ चेंडू मात्र शरीराचा वेध घेणारा. शरीरभेदी गोलंदाजी पाहायला मिळते आणि हीच तर खऱ्या अर्थानं खासियत आहे ती योगेश म्हात्रेची. तेज तर्रार गोलंदाज. कल्याण, डोंबिवली, बदलापूर, मलंगड परिसरामध्ये सातत्यानं हा संघ आपल्याला नेत्रदीपक कामगिरी करत असताना पाहायला मिळतो. इथे मात्र थोडासा फुलर लेंथ होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला मात्र क्षेत्ररक्षक आहे. सिंगल मात्र कन्वर्ट केली जाईल. पहिली धाव यावेळेस मात्र करण मडवी घेत असताना तिसऱ्या बॉलवर मात्र खातं उघडलं जात आहे ते सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघाचं. तर याच दरम्यान जनार्दन नेरुलकर साहेब आणि त्यांच्या समवेत परशुराम पाटील साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं सहर्ष स्वागत. योगेश मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगली सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं भूषणसाठी हा बॉल हुक करण्याचा प्रयत्न. इथे मात्र पुन्हा एकदा शरीरवेधी गोलंदाजी केली जाते. दडपण आणलं जाते आता मात्र फलंदाजांवर आणि याच वेगासाठी मात्र ओळखला जातो. वेगावर स्वार होऊन मात्र केलेली गोलंदाजी पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र. त्यामुळे बुग्याची 2 षटकं खेळणं मोठं चॅलेंज असेल ते गावठाण संघासाठी. परंतु करण मडवी आहे. भल्या भल्या गोलंदाजांना आजपर्यंत पाणी पाजलंय या फलंदाजांना आणि त्याच्याकडून मोठ्या कामगिरीची अपेक्षा असेल या मॅच मध्ये. ऑन स्ट्राईक भूषण धामापूरकर. बुग्याचा हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक आहे. इथे मात्र झेल टिपला जातोय. बॅट्समन डिपार्ट. ब्रेक थ्रू मात्र पहिल्याच ओव्हरमध्ये. पहिला धक्का मात्र बसलाय. भूषण धामापूरकर खातही उघडून देता मात्र योगेश म्हात्रेंना दाखवलाय त्याला तंबूचा रस्ता. हॅलो, थँक्यू. तर याच दरम्यान खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी आम्हाला पाण्याची सेवा ज्यांच्यामधून उपलब्ध झाली. जल है तो कल है, पाणी ही जीवन है. धनंजय पाटील साहेब, प्रोप्रायटर श्री गणेश कन्स्ट्रक्शन यांचं या ठिकाणी आगमन झालं. त्यांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. आणि नुकताच ज्यांचं आगमन झालं, ज्यांनी या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज 2 व्हीलर 2 चाकी सायकल खऱ्या अर्थानं आम्हाला पुरस्कृत केली गेली ते प्रकाश पाटील साहेब यांचंही या व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. वेगवान चेंडू टाकला योगेश म्हात्रेनं. करण मडवीला थांबवलंय पहिल्याच ओव्हरमध्ये. फक्त एकच धाव दिले.
मात्रेपाडा टीम कडून पहिलं पॉवर प्लेचं षटक टाकत असताना योगेश मात्रेनं एक सफलता सुद्धा अर्जित केले. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट बाय शेरदिल मात्रेपाडा टीम. तर इथे सन्मान केला जाईल. या स्पर्धेसाठी आम्हाला सायकल पुरस्कृत केली गेली मॅन ऑफ द सिरीज साठी. ते अर्थातच प्रकाश पाटील साहेब यांचा इथे सन्मान केला जाईल. तर प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं, आपला इथे सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं मगाशी मी पाहत होतो फोटोकडे, मला तर हे प्रकाश पाटील साहेब असे वाटले होते आणि आता समोर पाहतो हे प्रकाश पाटील साहेब. आणि नक्कीच एक दमदार व्यक्तिमत्व आणि ज्यांच्या माध्यमातून बघा क्रिकेटसाठी सातत्याने धर्म मानणारे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केली गेली फिजिकल फिटनेससाठी जी संबोधली जाते, त्याबद्दल त्यांचं मनापासून सहर्ष स्वागत. आणि जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. तफलातून षटक पाहायला मिळालं योगेश मात्रेचं, ज्या ओव्हरमध्ये मात्र पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त एकच धाव आले. एक महत्त्वपूर्ण विकेट सुद्धा मिळवली ती योगेश मात्रेनं. चांगली सुरुवात केली शेरदिल मात्रेपाडा संघ, परंतु 6 ओव्हरची मॅच आहे. करण मडवी शेवटपर्यंत राहणं फार गरजेचं आहे. सत्यस्मृती गावदेवी गावठाण संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर मात्र दाखल होतोय तो अंकुश टकले. प्रतिभावान खेळाडू आहे अंकुश टकले सुद्धा. धनंजयजी पाटील साहेब यांचे या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. तर इथे मात्र बीट केलंय राजेश मात्रेचा पहिला बॉल अंकुश टकलेसाठी. सावधानतेनं खेळावं लागेल आता मात्र, कारण 6 ओव्हर्स म्हटलं की सराव नाही आहे बऱ्याचशा संघांचा. 5 ओव्हर्स मनामध्ये ठरलेले असतात, कोणते गोलंदाज येणार, कधी चेंजेस होणार, या सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेशन्स मात्र प्रत्येक संघाला माहिती असतात. त्यामुळे इथे थोडंसं नाविन्य. खूप चांगला स्ट्रोक आहे यावेळेस मात्र. कव्हर ड्राईव्ह केला, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉल चाललाय. अंकुश टकलेच्या बॅटमधून सुसाट वेगाने निघाला हा चौकार. चौकार आलाय. 5ची एज इथून मात्र बॉल यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून लॉंग स्टॉप चाललाय. आहे तो अंकुश टकलेसाठी नशिबाचा चौकार. तर बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज येतात ते गावदेवी गावठाण टीमसाठी. यावेळेस मात्र लॉफ्ट केले बॉलला, बॉल हवेमध्ये आहे. अंकुश टकलेचा हा मिसटायमिंग स्ट्रोक मात्र मिड विकेटला झेलला जातोय. 2 बाउंड्रीज झाल्या होत्या, थांबायला हवं होतं, परंतु एक मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याच्या नादामध्ये बहुमूल्य विकेट मात्र गमावले ते अंकुश टकलेनं. लागलाय दुसरा झटका सत्यस्मृती गावदेवी गावठाण. फलंदाज मात्र गमावलेत, खास करून करण मडवी त्याच्या खेळीकडे सगळ्यांचं लक्ष असेल. हा खेळाडू किती खेळणार यावर मात्र मॅचचं भवितव्य. यावेळेस मात्र ऑफस्टमच्या बाहेरून जाणारा बॉल, व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. संख्या 1 पुढे जाईल ती दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. करण मडवी ज्याच्या बॅटमधून सगळ्यात जास्त धावा या संपूर्ण स्पर्धेमध्ये निघाल्यात आणि तोच करण मडवी सेमीफायनलच्या मॅचमध्ये. यावेळेचा हा फटका ऑन साइडला आणि आता मात्र सापडलाय.
मात्र कमाल केले, महत्वपूर्ण विकेट. आणि आता मात्र जरूर मी म्हणेन धावा बऱ्याचशा वाचवल्यात या विकेट्स नंतर. ही गोल्डन विकेट होती या मॅच मधली आणि ती निर्णायक विकेट मात्र राजेश म्हात्रे मिळवत असताना नवीन बॅट्समन येतोय किशोर मडवी. अजय मडवी आता मात्र मधल्या फळीतील फलंदाजांवर मदार असेल. ही धावसंख्या पुढे नेण्यासाठी आता मात्र शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. दुसरं षटक मात्र समाप्त झालंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सतीस्मृती गावदेवी गावठाण संघानं 3 फलंदाजांना गमावलेत आणि 3 फलंदाजांना गमावल्यानंतर पॉवर प्लेच्या पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्यात त्या फक्त आणि फक्त 10 धावा. हार्दिक हार्दिक स्वागत पुन्हा एकदा मैदानावर. खूप चांगला खेळ त्यांच्या संघानं खास करून केलाय. आज संघाचा परफॉर्मन्स पाहून फार खुश असतील, कारण जे मोठं आव्हान होतं गावदेवी गावठाण संघाचं त्या आव्हानामधली थोडीशी हवा काढले. कारण करण मडवी फक्त एकच धाव काढू शकला. ज्या करण मडवीनं पहिल्या मॅचमध्ये 80 धावा ठोकल्या होत्या, दुसऱ्या मॅचमध्ये 40, तिसऱ्या मॅचमध्ये 41 आणि चौथ्या मॅचमध्ये मात्र म्हात्रेपाडा संघाच्या विरोधामध्ये अवघ्या 1 धावेवर आपली बहुमूल्य विकेट टाकली. 2 षटकानंतर फक्त 10 धावा आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मात्र आणलं जाते, पाचारण केलं जाते योगेश म्हात्रेला. त्यावेळेचा हा बॉल शरीराचा वेध घेणारा, इथून मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय परंतु इथे धाव नसेल. पंच सांगतात की पाहायला गेलं तर तुम्हाला ॲक्शन सुद्धा करणं गरजेचं असतं खेळण्याची, परंतु ती तशी ॲक्शन्स मात्र फलंदाजाकडून केली गेली नव्हती. त्यामुळेच इथून मात्र ही धाव नसेल. या वेगासमोर आता मात्र हातबल झालेत. योगेश म्हात्रे परंतु नवीन संधी दिली मित्र म्हणेन. अजय मडवी, किशोर मडवी, अजूनही आकाश टकले स्क्वॉडमध्ये आहे जो मागे थांबलाय. वेगवान चेंडू होता, फ्री बस अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न सोपं नसेल, कारण योगेश म्हात्रेच्या एवढ्या वेगाच्या समोर मात्र रिव्हर्स खेळणं इट्स नॉट अ बेस्ट ऑप्शन. कारण एवढ्या वेगासमोर मात्र पहिल्यांदा तुम्हाला चेंडूवर शेवटपर्यंत नजर ठेवावी लागते. रिव्हर्स खेळायचं म्हटलं की तुम्हाला चेंडू कनेक्ट करायला लागतो व्यवस्थित टायमिंगमध्ये, आणि हे टायमिंग फार गरजेचं असतं आणि या वेगामध्ये एवढं टायमिंग करणं जड जात आहे. यावेळेचा हा बॉल बॅटची एज घेऊन विकेटवरच घरंगळत राहिला आहे. आणखीन एक निर्धाव चेंडू. योगेश म्हात्रे मात्र इथे परीक्षा घेतोय आता मात्र फलंदाजांची. 3 चेंडू मात्र निर्धाव निघालेत. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त एकच धाव दिली होती या गोलंदाजाने आपल्या कोट्याचं दुसरं षटक पूर्ण करत असताना. परंतु योगेश म्हात्रेचं षटक येईल तिसरं, त्यामुळेच कदाचित आकाश टकले मागे थांबला असावा, कारण तो एक असा खेळाडू आहे जो एक लॉंग इनिंग मात्र करू शकतो. शॉट ऑफ लेंथ होता, इथे आकुट टप्प्याचा बॉल चुकी केली आणि आता मात्र बॉलला पाठवलंय पुलचा फटका. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. जर पाहायला गेलं तर इथे शॉट ऑफ लेंथ करण्याचा निर्णय का घेतला हा सुद्धा मोठा प्रश्न पडला असेल. आता मात्र पाठीराख्यांना अकुट टप्प्याचा बॉल खरं तर धाव सुद्धा मिळत नव्हती. एक धावेसाठी संघर्ष करावा लागत होता गावदेवी गावठाण टीमला, परंतु इथे मात्र थोडंसं सोपं काम झालं अजय मडवीसाठी. या षटकारानं जरूर त्याचा आत्मविश्वास वाढला असेल, कारण योगेश म्हात्रेच्या एवढ्या वेगवान गोलंदाजीवर मात्र षटकार मारणं सोपं नसतं फलंदाजांना, परंतु ती किमया मात्र केले. उर्ध विकेटनं बुग्या तयार. बुग्याचा हा वेगवान चेंडू यष्टीरक्षकाला सुद्धा कलेक्ट करता येत नाहीये, त्यामुळे वेग किती प्रचंड आहे. प्रॉपर लाईन आणि लेंथवर चेंडू पडला तर डोळ्याची पापणी लवते न लवते त्याच्या आतमध्ये मात्र झपकन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारे हे चेंडू आपण पाहतोय. अति वेगवान आपण म्हणूया. हे एक्सप्रेस आहे, एक्सप्रेसच्या वेगानं हे चेंडू मात्र पडतात.
चौथा चेंडू निर्धाव येतोय या ओव्हर मधला. गोलंदाज तयार. बघूया पुन्हा एकदा. क्लीन बोल्ड, तांडी उडवले आणि आणखीन एक सफलता मात्र अर्जित करत असताना अजय मडवीला सुद्धा दाखवलाय तंबूचा रस्ता. 2 षटकं टाकली, फक्त एकमेव शॉट ऑफ लेंथ केला ज्याच्यावर मात्र षटकार पडला होता. 6 धावा या ओव्हरमध्ये आल्या आणि एक महत्वपूर्ण सफलता. 2 षटकं टाकली ती योगेश म्हात्रेनं. या 2 ओव्हर्समध्ये धावा दिल्या त्या अवघ्या 7 धावा आणि 2 महत्वपूर्ण सफलता. सुपर बॉलिंग बघूया. जे 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सतीश स्मृती गावदेवी गावठाण संघ 16 वर जाऊन पोहोचलाय. 16 रन्स ऑन द बोर्ड. महत्वपूर्ण 4 विकेट्स गमावल्यात. करण मडवी ज्यानं फक्त एकच धाव केली. भूषण दामापूरकर जो 0 बाद झाला होता. अंकुश टकले 8 धावांवर बाद झाला. अजय मडवी ज्यानं 6 धावा केल्या आणि आता मात्र सगळी धुरा सांभाळावी लागेल ती गावदेवी गावठाण संघाचा आणखीन एक प्रतिभावान खेळाडू आकाश टकलेला. किशोर मडवी आहेत त्याच्या साथीला. ऑन स्ट्राईक आपण पाहू शकाल. पहिली 3 षटकं संपल्यानंतर इथून मात्र सलग 3 गोलंदाज वापरले जातील नवीन, कारण 5 गोलंदाजांनी या 6 ओव्हर्स कंप्लीट करायच्या आहेत. बुग्याची षटकं समाप्त झालेत त्यामुळे इथून सगळे नवीन गोलंदाज असतील. त्यामुळे तो एक प्लस पॉईंट असेल गावदेवी गावठाण टीमसाठी. हा बॉल ड्राईव्ह केला, हेच करणं आता मात्र गरजेचं आहे. सिंगल डबल्सवर आता मात्र मोर्चा सांभाळावा लागेल, कारण इथून मात्र संकटामधून बाहेर काढायचं आहे टीमला. संकटं बरीचशी येत असतात तुम्हाला उद्ध्वस्त करायला, परंतु त्या संकटांना मात्र भेदत तुम्हाला पुढे जावं लागेल. मागे काय झालं हे विसरून आता मात्र तुम्हाला पुन्हा नव्यानं मात्र चांगला खेळ करणं गरजेचं आहे. शॉट ऑफ लेंथ होता. कुठ्याप्याचा बॉल मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज येतोय आणि आता मात्र आणखीन एक मोठी विकेट. आकाश टकले थांबला होता आज, परंतु काय झेल मात्र टिपलाय. धावत जाऊन स्वतः अल्पेश म्हात्रेनं कमालीचा कॅच त्या ठिकाणी घेतलाय आणि आता मात्र पाहायला गेलं तर गावदेवी गावठाण संघ संकटामध्ये फसलाय, कारण इनफॉर्म बॅट्समन आकाश टकलेची विकेट मात्र प्राप्त करतोय तो अल्पेश म्हात्रे. प्रयत्न करावे लागतील आता मात्र, कारण सगळ्याच आघाडीच्या प्रमुख फलंदाजांनी 5 फलंदाजांनी मात्र मैदानाची साथ सोडले. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कव्हरच्या वरतून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा सुंदर कव्हर ड्राईव्ह षटकार. लढाई किती कठीण असली तरी मागे हटायचं नसतं. कधी हिम्मत सोडायची नसती. बाजी कधी पलटेल हे मात्र आपण सांगू शकत नाहीये, आणि तीच बाजी पलटण्याचं काम मात्र करत असताना मैदानामध्ये किशोर मडवी याच्या बॅटमधून निघालेला षटकार मात्र नक्कीच आत्मविश्वास वाढून देणारा ठरणार आहे. 5 प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा असं वाटून द्यायचं नाहीये की मी एकटा पडलोय, मी एकटाच खूप आहे असं सांगून मात्र मैदानामध्ये लढावं लागेल आता मात्र ते किशोर मडवीला. अल्पेश तयार.
अल्पेसा हा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. सबमरीन डिलिव्हरी आपण बढूया. इथे मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. षटकारानंतर मात्र कमबॅक. धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचले ती 23 वर 23. गोलंदाजांनी मात्र कमाल केले या मॅच मध्ये शिरदिल मात्रेपाडा टीम कडून. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला जाऊन लेट कट करण्याचा निर्णय घेतला होता. निर्णय अंगलट आलाय. किशोर मडवी आणखीन एक सफलता मात्र अर्जित करत असताना अल्पेश मात्रे 6वा धक्का बसलाय सती स्मृती गावदेवी गावठाण टीमला. शेवटचा चेंडू. सिंगल येते, लेग बाईटचा इशारा. 24 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. यस डीजे. हेमंत अंग्रे साहेब आणि त्याचबरोबरीनं जय भोईर यांचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. अजय मात्रे येतोय. खूप चांगला बॉल होता. इथून मात्र आउटसाइड ऑफ स्टंप खोलात ठेवण्याचा प्रयत्न मात्र केलाय. या बॉलचा विचार केला तर परंतु 4 षटकांमध्ये फक्त 24 धावा आल्यात आणि तब्बल 6 फलंदाजांना गमावलंय. 6 ओव्हरच्या मॅच मध्ये थोडंसं कॅल्क्युलेशन करत असताना मात्र अडचणी आल्या गावदेवी गावठाण टीमला. यावेळचा फटका कव्हरच्या दिशेमध्ये. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. एक टप्पा पडल्यानंतर बॉल मात्र सीमा पार. मच निडेड बाउंड्री फॉर गावदेवी गावठाण टीम. हेमंतजी अंग्रे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. मंगेशजी नेरुळकर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. इथे मात्र बॅटची एज लागून विकेट्सवरच बॉल घरंगळत राहिला होता. फॉलो थ्रू मध्ये 1 रन मात्र कंप्लीट केली जाते. अनिल पाटीलच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे चालले. 29 निलेश पाटील आणि अनिल पाटील अशी जोडी आता मात्र लढेल गावदेवी गावठाण टीमसाठी. खूप चांगला संघ आहे. चे समालोचक मित्र विपुलजी पाटील, त्याचप्रमाणे विराज बडवी, चांगले उत्कृष्ट मराठी समालोचक ज्यांच्या गावचा संघ, त्यांचं सुद्धा या क्रीडांगणावर आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफ कडे त्या ठिकाणी एकच येते. आता थोडंसं सिंगल डबल्सवर मोर्चा सांभाळावा लागेल कारण आपल्या प्रमुख फलंदाजांनी काहीच केलेलं नाहीये आणि असं असताना येणारी प्रत्येक सिंगल डबल्स या रन्स फार महत्वाच्या ठरतील कारण अजून शेवटचं एक षटक बाकी आहे. थँक्यू. याच दरम्यान मान्यवरांचे इथे शुभागमन होत असताना मित्रांनो, दोस्ती दुनियातील राजा माणूस आणि डे स्पर्धेचे यशस्वी आयोजक आणि वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच 200 किंग अर्थातच डेबी भाई मात्रे यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना त्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. प्रत्येक स्पर्धेमध्ये क्रिकेटसाठी योगदान देणारे आणि त्यांच्याच माध्यमातून तुम्ही मागच्या वर्षी वावंजाच्या मैदानावरती कुंभारपाडा क्रिकेट संघाच्या माध्यमातून स्पर्धा पाहिली आणि दोस्ती दुनियातील शेर की झलक सबसे अलग अर्थातच आमचे 200 किंग डेबी भाई मात्रे वावंजे गावचे सरपंच
आहे दमदार कार्य या नेत्याचं, जिगरबाजी या नेत्याचं, म्हणजेच डीबी शेठ म्हात्रे अर्थातच बावनजे ग्रामपंचायत सरपंच यांचं आगमन झालंय आणि त्यांच्या सहकार्यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. यावेळेस मात्र स्टेप आउट करून हा फटका खेळला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, साइड स्क्रीन वर जाऊन बॉल आदळतोय. 6 धावांकरता या महत्वपूर्ण धावा शेवटच्या टप्प्यामध्ये जोडत असताना धावसंख्या मात्र षटकारानं पुढे जाईल ती तब्बल 40 या आकड्यावर. आगमन होईल महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सन्माननीय महबूब शेख साहेबांचे देखील याच मैदानावरती आणि याच क्रिकेट स्पर्धेसाठी थोड्याच वेळात शुभारंभ होईल, आगमन होईल. त्यांचा देखील आपण सन्मान करूया आणि जाऊया डीजे यांच्याकडे. षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागल्यात त्या 40 धावा. थँक्यू डीजे. व्यासपीठावरती खऱ्या अर्थानं तुम्ही पाहता 200 किंग आणि किंग मेकर सरकार अर्थातच वावंजे ग्रामपंचायतीवर त्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य लाभलं असे गोरगरिबांचे कैवारी अर्थातच डीबी बाई म्हात्रे यांचं व्यासपीठावरती शुभागमन, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि जाऊया या मॅच मध्ये शेवटचं ओव्हर या पहिल्या फेरीतील दीपक पाटील सर यांच्याकडे. ऋतिक म्हात्रे येतोय शेवटच्या षटकासाठी. लेफ्ट मारतो विकेटला, पहिल्याच बॉलवर तडाखा बसलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पार लढतोय गावदेवी गावठाण संघ. या षटकाराच्या मदतीनं टीमची धावसंख्या 46. सहावं षटक आणि 5वा गोलंदाज नक्कीच पाहायला गेलं तर प्रत्येक संघांची परीक्षा घेईल. पहिल्याच बॉलवर मात्र ऋतिक म्हात्रे हल्ला चढवलाय. अनिल पाटील थोडस शॉर्ट ऑफ लेंथ होता, शरीराचा वेध घेणारा हा बॉल इथे मात्र नॉन सेकंडला थ्रो होतोय. तिसऱ्या पंचांची मागणी यावेळेस मात्र रेफर टू द थर्ड अंपायर. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. WTC वर्ल्ड टेनिस क्रिकेट .in माध्यमातून मात्र जरूर आपल्या समवेत हा निर्णय येईल. ऑपरेटर विनायकजी पाटील, कॅमेरामॅन आपण पाहतोय साहिल पराटे, नान्या पराटे, हरेश, सगळ्यांचा आपण आभार मानूया. खूप चांगलं वर्क त्यांच्या माध्यमातून. अंपायरचा निर्णय काय? आउट आणि इट्स आउट.
तर पॉपिंग क्रीजमध्ये मात्र सुरक्षित नाहीये फलंदाज आणि त्याचमुळे मात्र बाद होईल. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात एक मोहरा गमावलाय सत्यस्मृती गावदेवी गावठाण टीमनं. .47 रन 47 धाबा. अजूनही 4 चेंडू शिल्लक असतील. या 4 बॉलवर एखादा मोठा फटका 55च्या आसपास जर धावसंख्या गेली तर मात्र लढेल गावदेवी गावठाण संघ आणि तेच करायचं इथून. मात्र जरी आघाडीचे फलंदाज अपयशी झाले म्हणून काय झालं, अनिल पाटील च्या पद्धतीनं बॅटिंग केले. ऋतिकचा हा बॉल फुल टॉस होता, इथे मात्र बीट झालाय, कम्प्लिटली मिस झाला होता. बॅट्समन पंच इशारा करतात व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धाव मात्र मिळेल 1+1. अशा 2 धावेनं धावसंख्येमध्ये बदलाव होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. वेस्ट हाईटसाठी हा नो बॉल घेण्यात आलाय. बॅट्समन रिव्ह्यू घेण्यात आलाय. तर नो बॉल आहे की नाही हे चाचपडलं जाईल. व्हाईट बॉलचा तर इशारा आलाय, परंतु नो असेल तर मात्र अजून सोने पे सुहागा. तर नो बॉलचा इशारा येतोय. सो वेस्ट हाईट 1+1 धावा मिळतील, परंतु नेक्स्ट बॉलवर असेल मात्र फ्री हिट. या 2 धावा मिळतील. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 49 या आकड्यावर. 49 रन्स आणि इथे मात्र सुवर्ण संधी आहे. स्पीडचा बॉल इथे मात्र यष्टीरक्षकाच्या हातामधून बॉल निसटलाय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडासा कंट्रोल सुटलाय मात्रेपाडा संघाचा या मॅच वरून. इथे मात्र 2 रन्स कंप्लीट होत आहेत आणि या 2 धाबांच्या बरोबरीनं धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती अर्धशतक धाव फलकावर. 51 धाबा कंप्लीट होत असताना. सर तुम्हाला थांबवतोय तरी इथे सन्मान केला जाईल मान्यवरांचा. मित्रांनो, औतुंग विचारसरणी आणि ज्यांच्या कार्यप्रणालीच्या जोरावर खऱ्या अर्थानं वावंजे ग्रामस्थांनी ज्यांना सरपंच होण्याचं सौभाग्य दिलं आणि बलाढ्य वावंजे सारख्या ग्रामपंचायतीवर ते सरपंच विराजमान झाले, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके अर्थातच 200 किंग DB भाई म्हात्रे सरपंच वावंजे ग्रामपंचायत यांचा सन्मान केला जाईल आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी दत्तात्रय शेठ भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी DB भाई म्हात्रे साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं मायेची उपदार शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा इथे सन्मान करावा. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या या व्यक्तिमत्वासाठी. कोविड काळामध्ये गोरगरिबांपर्यंत सेवा मोफत पोहोचवली आणि नेहमी सातत्याने मुशींवर ताव देऊन आपला दबदबा कायम ठेवणारे राजकीय व्यक्तिमत्व आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे वावंजे ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच DB भाई म्हात्रे यांचा इथे सन्मान केला जाईल. ठीक त्याच्यानंतर आमचे दुसरे सत्कार मूर्ती खेळ चालू ठेवा. थँक्यू डीजे. त्याच्यानंतर शैलेश ठाकूर साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर शैलेश ठाकूर साहेबांचा त्यांना सन्मानित करण्यासाठी मी इथे व्यासपीठावर आमंत्रित करतो. दत्तात्रय भोईर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शैलेश ठाकूर साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. मायेची उपदार शाल आणि त्याच्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांना देखील आणि सन्मान चिन्ह या स्पर्धेची आठवण देऊन त्यांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. आणि थोड्याच वेळात मित्रांनो या स्पर्धेसाठी
खऱ्या अर्थानं घरात कुठलाही राजकारणाचा वारसा नसून देखील त्यांना राजकारणामध्ये त्यांची कार्यप्रणालीवर त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं पद म्हणून त्यांना संबोधलं. त्या अर्थातच मेहबूब शेख साहेबांचं देखील थोड्याच वेळात या स्पर्धेसाठी आगमन होईल आणि भरपूर दिग्गज मंडळी या स्पर्धेसाठी उपस्थित येऊन गेली. त्या सर्वांचं मनापासून स्वागत. DB वाई मात्रे आपलंही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. त्यावेळेचा फटका मात्र उंच चाललाय. क्षेत्ररक्षक आहे डीप एक्स्ट्रा कव्हरचा मात्र येऊन झेल टिपतोय. शेवटच्या टप्प्यामध्ये मात्र धावा जमवल्या त्या सतीस्मृती गावदेवी गावठाण संघाने आणि लढता येणारी धावसंख्या आता मात्र उभारली जाते. कारण 6 षटकं आपण पाहिली. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा लागल्यात त्या 56 धावा. 56 डिफेंड करता येणारी धावसंख्या आता मात्र उभारली जाते. सरपंच साहेब DB मात्रे साहेबांचं या मंचावरून प्रस्थान होतोय. त्यांचं पुनश्च एकदा मनापासून आभार या स्पर्धेमध्ये आपल्या उपस्थितीबद्दल. ते 57 धावांचं टार्गेट असेल या मॅचमध्ये. शिरदिल मात्रेपाडा संघ या मेगा फायनलमध्ये प्रवेश करणार का? कोणता संघ असेल जो गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये प्रवेश करेल याची उत्सुकता मात्र सगळ्यांनाच लागले. परंतु नेक्स्ट मॅच नेक्स्ट सेमीफायनल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. वेताळ स्वामी संदप संघ आणि या जय दुर्गा रोहिंजण बी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी संपर्क करा. तर 57 धावांचं लक्ष्य काय घडणार दुसऱ्या सत्रामध्ये ऐकूया पुन्हा एकदा प्रवीण गायकर यांना. तरी ते सन्मान केला जाईल मान्यवरांचा. केशव पावशे साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालंय. तर केशव पावशे साहेबांना देखील या स्पर्धेच्या वतीनं इथे सन्मानित केलं जाईल आणि केशव पावशे साहेबांना सन्मानित करण्यासाठी व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा दत्तात्रय शेठ यांना विनंती करतो की आपण यावं. आपल्या शुभ हस्ते इथे केशव पावशे साहेबांना या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करण्यात यावं. पावशे म्हटल्यानंतर जास्तीत जास्त आम्हाला नितलास गावामध्ये पाहायला मिळत आहेत आणि आज क्रिकेटसाठी धर्म मानणारे आमचे हे दमदार व्यक्तिमत्व केशव पावशे साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. बघा सततमुख हससमुख चेहरा त्यांचा, डोळ्यावरती चष्मा आणि नुकताच एक गाणं आलाय, अगं सुषमा तुझ्या डोळ्यावर सोपतोय चष्मा. परंतु क्रिकेटसाठी आमचे सतत धर्म मानणारे केशव पावशे साहेबांचा इथे सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल आणि ते सन्मान स्वीकार असताना केशव साहेब आपलं सहर्ष स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे खऱ्या अर्थानं लढत तुम्हाला पाहायला मिळते ती म्हणजेच शिरदिल 11 जय भोलेनाथ मात्रेपाड़ा विरुद्ध त्यांना फाइट करेल मैदानावरती सती स्मृति गावदेवी गावठान. तो बिल्कुल चलते हैं मुकाबले की तरफ जहां पर जीतने के लिए लक्ष्य है टोटल सिर्फ और सिर्फ 57 रनों का 36 गेंदों में 6 ओवर का मैच. 5 बॉलर यहां पर यूज किए जाएंगे. पहली गेंद के ऊपर घुटने टेक तमाशा देख लॉन्ग ऑन के ऊपर से गेंद जाती हुई बल्लेबाज राजेश मात्रे के बल्ले से ये बिगी 6 रन.
जबरदस्त स्ट्रोक था यहाँ पर, बिल्कुल गेंद को भेज दिया सीमा रेखा के बाहर। 6 रनों के साथ अपनी शुरुआत करते हुए बल्लेबाज राजेश तैयार। ये भी शॉट अच्छा है, पावर प्ले का फायदा पूरी तरीके से कैप यहाँ पर ढूंढते हुए, और ये भी गेंद जाएगी शॉट एक्स्ट्रा कवर के ऊपर से, गेंद एक्स्ट्रा कवर सीमा रेखा के बाहर। कमाल की यहाँ पर बल्लेबाजी नजर आती हुई बल्लेबाज के माध्यम से। ये भी थोड़ा सा दूर रखने की कोशिश थी शरीर से, लेकिन टैप किया इस गेंद को सीधा बॉलर के फॉलो थ्रू में, यानी कि वहां पर बढ़िया फील्डिंग होती हुई भूषण थामापुरकर के माध्यम से काफी प्रभावित किया है दोनों भी टीमों ने इस पूरी श्रृंखला में। दोनों भी टीमों का काफी अच्छा परफॉर्मेंस रहा, लेकिन इस मैच में करण की अच्छे बल्लेबाजी की जरूरत थी, मात्र वो करण मात्र अच्छी बल्लेबाजी नहीं कर पाए, जिसकी वजह से यहाँ पर दिक्कतें पैदा हुई। ये गलतियां बार बार योगेश से हो रही है। पिछले मुकाबले में भी इसी तरह की गलती की थी विचुम्बे टीम के खिलाफ, और वहां पर उसी क्षेत्र में मिड ऑन में फील्डर थे और वो डायरेक्ट हिट वहां पर और चलते बैठे थे शून्य के ऊपर। तो कॉल तालमेल रहना बहुत जरूरी होता है, मिसअंडरस्टैंडिंग से बचे, क्योंकि जब देखें कि किस दिशा में कौन सा फील्डर है और किस तरीके से फील्डिंग कर सकता है। इस बार भी अच्छी गेंदबाजी यॉर्कर का प्रयास, इस बार नहीं बचेंगे, और इसी के साथ विकेट की तलाश थी पहले ओवर में, वो विकेट लेने में कामयाबी दिलाई, और यह पहला बड़ा झटका लगता हुआ शेरदिल 11 जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम को। तो चलिए नेक्स्ट मैच खेला जाएगा। दोनों भी कप्तानों से गुजारिश कर देंगे, वेताल स्वामी संदप टीम के कप्तान, और उनके सामने फाइट करेगी जय दुर्गा रोहिंजन टीम के कप्तान। दोनों भी कप्तानों से हम गुजारिश करते हैं कि आप टॉस के लिए रिपोर्टिंग करें। तो बिल्कुल राजेश मात्रे आउट होने के बाद दोनों भाइयों की जोड़ी अब मैदान के ऊपर नजर आएंगी, योगेश मात्रे और कृष्णा मात्रे। दोनों भी काफी अच्छे खिलाड़ी हैं, लेकिन अब देखेंगे इनको दोनों को अगर देखेंगे ना तो बिल्कुल विश्वजीत ठाकुर और अभिजीत ठाकुर की याद आती है। दोनों भी सेम, ये भी दोनों सेम दिख रहे हैं। अभी तो कंफ्यूजन होता है साला स्ट्राइक में कौन है, योगेश। तो इन्हें मैं आयोजक से गुजारिश करता हूं कि इन्हें टी शर्ट अलग दीजिए किसी एक को। तो स्ट्राइक एंड पर बल्लेबाज भूगिया पहली गेंद के ऊपर हवा में है, लेकिन 30 यार्ड सर्कल है, उसका फायदा जरूर लेंगे। हवा का छौका देगा धोखा, लॉन्ग ऑन के ऊपर से भूगिया के बल्ले से ये मैक्सिमम हिट, गेंद सीमा पार 6 रन। फिर से एक बार हम गुजारिश करते हैं, वेताल स्वामी 11 संदप टीम के कप्तान, कल्याण डोंबिवली से बिलोंग करती है, सोनारपाड़ा के मैदान के ऊपर बिल्कुल 2 मैच जीते हैं उन्होंने, ऑन द वे होंगे। तो कोई एक आधा प्रतिनिधि अगर उनका आया हो तो उनसे गुजारिश करते हैं कि आप हमारे कमेंट्री बॉक्स में आकर आयोजकर्ताओं से संपर्क करें। और जय दुर्गा रोहिंजन टीम के कप्तान, आपको भी यहाँ पर आना है। क्या लाजवाब स्ट्रोक था, पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है, 1 विकेट के नुकसान के ऊपर संख्या पहुंची है यहाँ पर 16 रनों के ऊपर। थोड़ा वक्त लगेगा, लेकिन अपनी किस्मत हम खुद लिखेंगे। यहाँ पर शेरदिल की बात करेंगे, बिल्कुल शेरदिल ट्रेडर्स के ओनर इम्तियाज भाई शेख, मुन्ना शेख और उनकी शेख ब्रदर्स की ये मेहनत बिल्कुल काफी 9 ट्रॉफीज अब तक शेरदिल जय भोलेनाथ टीम के नाम पर लग चुकी है। लेकिन एक तरफ गावदेवी सतीशपति गावटन टीम की चर्चा करेंगे, ये भी लगातार 2 सालों से काफी फॉर्म में। सुनील शेठ मडवी, अतुल शेठ मडवी, सरपंच दीपक शेठ मडवी, विराज मडवी और उनके समेत विपुल, आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं। राइट आर्म ओवर द विकेट से दूसरी ओवर की पहली गेंद, व्हाट अ फील्डिंग, कवर पॉइंट में बेहतरीन फील्डिंग का मुजाहरा पेश करते हुए गैप ढूंढने की कोशिश कर रहे थे। बल्लेबाज आउट होंगे इस बार, कृष्णा मात्रे मैदान से बाहर। मेहनत तो सभी करते हैं, लेकिन सफल वही हो पाता है जो लगातार मेहनत करता है। पिछले मैच के मैन ऑफ द मैच के हीरो विचुम्बे टीम के खिलाफ 18 गेंदों में 29 रनों की आवश्यकता थी, और एक ही ओवर में इस बल्लेबाज ने 5 गेंदों में 22 रन ठोके, जिसमें 60% रन रिवर्स शॉट्स के थे। और बिल्कुल वही बल्लेबाज पिंटू मात्रे अब बल्लेबाजी करने के लिए आते हुए, यस सर, स्प्रे रिलीज स्प्रे घेऊन जायचं मैदानात।
तर आमच्या स्वयंसेवकांना विनंती करतो की आपण रिलीज प्ले घेऊन जायचं मैदानामध्ये. कडक दुपारच्या उन्हामध्ये तुम्ही ही मॅच खऱ्या अर्थाने एन्जॉय करता. आज शेरदील म्हात्रेपाडा संघाचा विचार केला तुम्ही मित्रांनो तर नक्कीच किरण मात्रे संघामध्ये नाहीये. करण मडवीने मागच्या 3 सामन्यामध्ये तडाखेबंद कले केली होती. या मॅच मध्ये मात्र त्याला चांगली कामगिरी करता आली नाही आणि लो स्कोरचा मॅच इथे कदाचित खेळतोय तो म्हणजेच सती स्मृती गावदेवी गावठाण क्रिकेट संघ. मित्रांनो तुम्ही कधी मलंगड परिसरामध्ये गेलात तर उसाटण्यावरून बरोबर शनेश्वराचं मंदिर आहे तिथे तुम्ही दर शनिवारी जाऊन तिथे दर्शन घेऊ शकता. कारण मिनी शनी शिंगणापूर साध्याने तिथे संबोधलं जातं. अगदी म्हात्रेपाडा गावालगत असलेलं हे मंदिर आणि ते भक्तांसाठी नक्कीच शनिवारच्या दिवशी तुमच्यासाठी चांगली भाविक मात्र दर्शनासाठी येत असतात. तर विभागातील हा खऱ्या अर्थानं गाव म्हात्रेपाडा आणि त्यांची तुम्ही जर वस्ती पाहिलीत आणि गावाची कमान जर पाहिलीत अगदी दर्जेदार त्यांची एंट्री गावाची सातत्याने पाहायला मिळते. म्हात्रेपाडा संघ आणि त्यांना फाईट करेल तो अर्थातच सतीस्मृती गावदेवी गावठाण. यावेळी सलक्या हाताने चेंडूला स्लॅश केला. बैकफुट पॉइंट क्षेत्ररक्षक आयत उछलतील वेगाने. एक दाव कंप्लीट 1 रन के साथ बढ़ता हुआ स्कोर है यहाँ पर बात करेंगे तो टोटल 17 रनों के ऊपर. पहले ओवर में रन बने थे 16. आकाश टकले ने जैसी गेंद की शुरुआत की वहां पर पहला विकेट उन्होंने अर्जित किया अपने गेंदबाजी के तौर पर और पहला विकेट भूषण दामापुर करने भी लिया है लेकिन महंगी गेंदबाजी हुई थी. 17 रन स्कोर कार्ड के ऊपर. राइट आर्म ओवर द विकेट से आकाश तैयार. स्लो करने की कोशिश. जानते हैं 6 ओवर का मुकाबला है. हल्के हाथों से अगर एक सिंगल लेकर थोड़ा सा जो मेन ओवर बॉलर है उनके ऊपर सम्मान दे और जो अंतिम ओवर में गेंदबाजी के लिए जो गेंदबाज आएगा उन्हें शायद कड़े से कड़े प्रहार कर सके. 1 रन पूरा किया. 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल 18 रन. अब जीत के लिए बात करेंगे तो बिल्कुल 27 गेंदें बची है और 39 रनों की आवश्यकता. पिंटू मात्रे 36 साल का ये खिलाड़ी है. रिवर्स शॉट्स पिछले मुकाबले में इसी तरह से परेशान किया था रोहित सुरते को विचुंबे टीम के गेंदबाज को. लेकिन इस मर्तबा बात करेंगे अब इन्हें थोड़ा सा खामोश रखा है गेंदबाज आकाश टकले ने. आकाश के पास भी कई सालों का तजुर्बा है और इस खिलाड़ी के पास तो बहुत सारे क्रिकेट का अनुभव है लेकिन उसी खिलाड़ियों को शांत रखने का काम आप यहां पर करते हुए आकाश टकले. ये सम्मिश्रित गेंदबाजी डाइव लगाया था अंतिम क्षणों में. थोड़ा सा चेंज ऑफ स्पेस वेरिएशन करने की कोशिश की थी लेकिन कैच नहीं ले पाए. एफर्ट बढ़िया था वहां पर खिलाड़ी का और बिल्कुल यहां पर 1 रन मुकम्मल होता हुआ. तर याच दरम्यान कुंडलिक नामदेव पाटील साहेब यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालंय. त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही सहर्ष स्वागत करतो. देखिए मेहनत करते समय अपने दिमाग में 3 बातें जरूर याद रखना. पहला अपना लक्ष्य, दूसरा मेहनत कभी व्यर्थ नहीं जाने देना और तीसरा असंभव कुछ भी नहीं है. अब यहां पर देखना होगा क्या कर पाती है. गावठाण टीम टैप किया फुट फॉलो थ्रू में रोकने में कामयाब लेकिन कभी कभी होता है कि तेज तर्रार बॉलर को फास्टर्स गेंदबाजों को अपने फॉलो थ्रू में रोकना इतना आसान नहीं होता लेकिन बढ़िया फील्डिंग. 1 रन. अभी तक इस ओवर की बात करेंगे तो सिर्फ ओवर नंबर कंप्लीट हो चुका है 2रा और इस ओवर में रन आए सिर्फ और सिर्फ 4 और इसी के साथ 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 20 रन. आने वाली गेंदें होंगी यहां पर 24 और 37 रनों की आवश्यकता. शेरदिल जय भोलेनाथ म्हात्रेपाडा टीम के लिए. सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल आकाश ने बेहतरीन गेंदबाजी की. सिर्फ 4 रन 1 विकेट इनके नाम पर और 20 रन अब जीतने के लिए गेंदें बची है टोटल 24 और 37 रनों की आवश्यकता. स्ट्राइकर बल्लेबाज है यहाँ पर योगेश उर्फ भोगिया मात्रे खेलने के लिए तैयार. एक छक्का अब तक इनके बल्ले से निकला है अंकुश. पहली गेंद के ऊपर कड़ा प्रहार है फील्डर मिड विकेट में. इट्स गॉन माइटी दैट्स गॉन फ्लाइटी. अंपायर का इशारा है 6 रन.
तर कुंडलिक पाटील साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी 1000 रुपयाची देणगी देण्यात आली. त्यांचंही या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतो. तो बिल्कुल यहाँ पर 6 रन आते हुए 6 रनों की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 26 रन. आप जीतने के लिए बात करेंगे 25 गेंदे 23 गेंदे माफ कीजिएगा और 31 रनों की आवश्यकता. गेंदबाज अंकुश टकले तैयार. ये भी गेंद बैकफुट पर जाकर पंच किया है. व्हाट अ शॉट, कमाल का पावर थी इसका इस शॉट में और ये भी गेंद जाएगी सीमा पर. बैक टू बैक दूसरा मैक्सिमम हिट 6 रन. तर कुंडलिक पाटील साहेबांचा इथे सन्मान केला जाईल. तर प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते कुंडलिक साहेबांचा इथे सन्मान करावा. तिसरा बॉल हा देखील जाईल सीमा रेषा पलीकडे. षटकार. पाटील साहेबांना विनंती करतो की आपण यावं आणि त्यांना सन्मानित करण्यासाठी मी प्रकाश पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते इथे कुंडलिक पाटील साहेबांचा या स्पर्धेच्या वतीनं सन्मान करावा. षटकार हैट्रिक. अब तो यहाँ पर इम्तियाज भाई के चेहरे के ऊपर शेर जैसी मुस्कान नजर आती हुई और बिल्कुल मुन्ना भी और उनका शेख ब्रदर्स काफी यहाँ पर एंजॉय करता हुआ. तीसरी यहाँ पर छक्का यहाँ पर बटोरते हुए और बात करेंगे ये 8वीं हैट्रिक है इस टूर्नामेंट की. टीम की रन संख्या पहुंचती हुई इन 6 रनों की मदद से टोटल 38 रनों के ऊपर. अब रनों और गेंदों के बीच में फासला 21 गेंदें बची है और 19 रनों की आवश्यकता. मैच पूरी तरीके से खुला कर दिया है. क्या 6 गेंदों में 6 छक्कों का विक्रम यहाँ पर कर पाएंगे या रोकने में कामयाब हो पाएंगे अंकुश टकले? ये हवा में है, ये मौका बनेगा. खुद फॉलो थ्रू में गेंदबाज पीछे दौड़ते हुए, कोई गलती नहीं और इसी के साथ बल्लेबाज के यहां पर पारी का अंत होता हुआ. जे मित्रांनो, अंकुश टकले याचा विचार केला तुम्ही तर लॉकडाऊन मध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी मस्त फिशिंग साठी जे युट्यूबच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण आगरी समाजाची लोकांनी कशा पद्धतीने मच्छीचा व्यवसाय करा, कशा पद्धतीने मच्छी पकडावी युट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत व्हिडिओ, मग ते सातत्याने खाडीमध्ये जायचे आणि तुमच्यापर्यंत सर्व युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओ पोहोचवायचे आणि त्यांचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा. अंकुश टकले पुन्हा एकदा तयार होत आहेत. बॅकफुट पर जाऊन पंच केला चेंडूला. तिथे छोटा क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर तिथे धावा मिळतील. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतायत, यशस्वी झालेत फलंदाज. गुड रन विथ विकेट. जीव ओतून धावत होते कारण शरीर जास्त असल्या कारण थोडंसं दुसरी धाव घेण्यासाठी तकलीफ होत असते आणि ही थोडीशी अडचण आली होती परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या पिंटू मात्रे यांच्या माध्यमातून. तर धावसंख्या झाली ती 40. तर नितीन भोईर साहेब माजी सरपंच ग्रामपंचायत पेंदर यांचं आगमन झालं, स्वागत आहे त्यांचं. आणि संतोष काशीनाथ पाटील साहेब यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले, त्यांचं या स्पर्धेच्या वतीने आपण स्वागत करूया. इंतजार है मौके का लेकिन हिसाब होगा हर धोखे का और ये महंगे ओवर की समाप्ति. इसी के साथ चौका आया. 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है और 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 44 रन. अब 18 गेंदों में सिर्फ 13 रनों की आवश्यकता. डीजे डैने. तर वेताल स्वामी क्रिकेट संघ संदर्भ संघाचा एखादा खेळाडू जर या ठिकाणी आलेला असेल तर त्याला मी विनंती करतो की आमच्या आयोजकांनी संपर्क साधा. लगेच सेकंड सेमीफायनल त्यांची खेळली जाईल. जयदुर्गा रोहिंजन संघाविरुद्ध विजयासाठी विचार केला तर 18 चेंडू 13 धावेंची गरज. बॉलिंग ट्रैक पर गेंदबाज करण मळवी सॉफ्ट हैंड से खेला हुआ स्ट्रोक, सिंगल देकर पिंटू को स्ट्राइक देना चाहते थे और यहाँ पर सिंगल बटोरा बल्लेबाज ने छोर बदला. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज पहुंचे यहाँ पर पिंटू मात्रे. अभी भी डगआउट की चर्चा करेंगे. वेल फिनिशर अल्पेश अभी भी सुरक्षित है और जब भी मात्रेपाड़ा टीम की बात आती है तो बिल्कुल उनके गांव के जमाई राजा यानी कि समाधान पाटिल मांगरुल शिवसेना के युवा नेतृत्व है, वो भी मैच को एंजॉय करें, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. अब बात करेंगे आने वाली गेंदें हैं टोटल 17, 2 छक्कों की जरूरत है. क्या पिंटू रिवर्स शॉट्स खेलते हैं इसकी वजह से शायद वहां पर उन्हें फील्डर लगाया गया है और पिछले मैच पे इनकी बैटिंग देखी थी
गाउटन टीम ने और शायद उसकी वजह से यहाँ पर उनको रिवर्स के लिए खिलाड़ी तैनात किया गया। करण मडवी विकेट इनके नाम पर आता हुआ, बल्ले का किनारा लगा अंदरूनी और सीधा स्टंप पर गड़ी है गेंद जाकर और विकेट नंबर गिरता हुआ। टोटल ये चौथा करारा झटका मात्रे पड़ा शेरदिल टीम को। मुकद्दर नहीं बनता, दुनिया जीतने का हौसला रखे दोस्त, एक जीत से कोई सिकंदर नहीं बनता। अच्छा एफर्ट दिखाया गावदेवी सतीस्मृति गाउटन टीम ने, लेकिन उनके सामने चुनौती थी मलंगड़ की सबसे ताकतवर टीम यानी कि शेरदिल जय भोलेनाथ मात्रेपाड़ा टीम। तो नए बैट्समैन अल्पेश मात्रे, वेल फिनिशर, सभी मात्रे नाम के खिलाड़ी है और ये मात्रे पूरी तरह से दहाड़ते हुए गाउटन टीम के ऊपर। विकेट यहां पर आता हुआ। करण मडवी ने बल्लेबाजी इतनी खास नहीं की, लेकिन गेंदबाजी में अपना थोड़ा सा कमबॅक देना चाहते हैं। तर याच दरम्यान सन्माननीय अतिथी योगेश पाटील साहेब रोहिंजन यांचं आगमन झालंय, त्यांना विनंती करतो यावं व्यासपीठावरती आणि इथे षटकार लगावलाय अल्पेश मात्रेच्या बॅट मधून हा षटकार। पाहते डीजे गड आला पण सिंह गेला, आधी लगीन कोंडाण्याचा मग माझ्या रायबाचा, हे तानाजी सुमधुर संगीत तुम्ही इथे डीजे यांच्या डॅनीच्या माध्यमातून ऐकता। सिक्सर आया यहाँ पर, क्या पिछला मुकाबला 6 रनों के साथ फिनिश किया था, क्या फिर से एक बार उसी स्टाइल में मैच को फिनिश करना चाहेंगे? स्लो ओवर किया इस बार, दर्शकों का काफी आवाज आया था मात्रेपाड़ा टीम के, अब ये लगता है छक्कों के साथ फिनिश करेगा, लेकिन चलिए सिंगल बटोरा स्ट्राइक के साथ यहाँ पर स्ट्राइक पर बल्लेबाज पहुंचे मच्छिंद्र मात्रे, अच्छे खिलाड़ी है, काफी इंप्रूव किया है पिछले 3 सालों से मात्रेपाड़ा टीम ने अपने आप को और अच्छी ताकत हमेशा दे पाती है। ऑन साइड में उठाने की कोशिश की थी, बल्ले और गेंद का संपर्क हुआ नहीं, डॉट बॉल की समाप्ति। आप जीतने के लिए बात करेंगे 13 गेंदों में सिर्फ और सिर्फ 5 रनों की आवश्यकता है। अच्छा सफर रहा इस टूर्नामेंट में सतीस्मृति गाउटन टीम का, तेज बॉल डाली थी, खराब शॉट, खराब गेंद थी और इसी के साथ मैच भी हुआ फिनिश। ये मिलता हुआ आम आदमी का हाथ कांग्रेस के साथ 5 रन पंजा, मैच हुआ फिनिश।